नमस्कार मित्रांनो, चला तर आज तुम्हाला घेऊन जातो आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील एका हिस्टॉरिकल प्लेसला. हे आहे वेरूळच्या लेणी समूहामधलं कैलास मंदिर. या कैलास मंदिराबाबत तुम्हाला माहिती आहे का? या मंदिराची बांधणी आधी कळस मग पाया या तत्वावर केली. मंदिराच्या आतमध्ये एंट्रन्स करताना आपल्याला एवढ्या अद्भुत मूर्त्या पाहायला भेटतात ना, तुम्ही बघू शकता. या आतमध्ये गेल्या गेल्या मंदिराचे स्थापत्यशैलीचे वैशिष्ट्य बघून आपण थक्क होऊन जाल. बारीक बारीक नक्षीकाम, वेगवेगळ्या मूर्त्या. हे मंदिर म्हणजे दक्षिण आणि उत्तर वायू स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर एका दगडामध्ये कोरलेलं आहे. हे मंदिर बांधण्यासाठी साधारण 150 वर्ष लागले असं संशोधकांना वाटतं. आणि ते पण बरोबरच आहे. या मंदिराचं स्थापत्यशैलीचं वैशिष्ट्य बघून कोणाला पण कळणार की या मंदिराला बांधायला किती टाइम लागला असेल. कैलास मंदिर निर्माण करताना एका मोठ्या शेळ्याला 3 भागामध्ये वरून खालपर्यंत खोदण्यात आलेलं आहे. या खोदकामात जवळपास 20,000 टन दगड फोडून वेगळा करण्यात आलेला. तुम्ही बघू शकता की किती उंच आहे. येथे गर्भगृहामध्ये मोठं शिवलिंग आहे. तुम्ही जर संभाजीनगरला जात असाल तर हे ठिकाण मिस नका करू. चला भेटूया पुढच्या वेळेस पुढच्या लोकेशनला.